आज लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीचे अध्यक्ष माजी नगरसेवक भाऊसाहेब कारंडे, ज्यांच्या एका आदेशावर आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो, ते तुम्हा सर्वांचे लाडके नेते, राज्याचे माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब, आणि ज्यांच्यासाठी आपण उभे राहिलो, ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आलो, ते आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय ओमदादा, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य मंडळी, महिला पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, बार्शीतल्या राजकीय कार्यक्रमात खऱ्या अर्थानं गल्लीतलं बोलल्याशिवाय असे कान गरम होत नाही। दादा दिल्लीतलं सगळं बोलून झालंय, अनेक वक्त्यांनी दिल्लीतलं बोलून गेले, परंतु दिल्लीतला जसा कारभार आहे त्याच्यापेक्षा बत्तर कारभार आमच्या गल्लीत आहे, आणि ह्या गल्लीतल्या कारभाराला जर चोख उत्तर द्यायचं असेल तर ओमदादाचा लीड हे एकमेव उत्तर असेल। बार्शी तालुक्याचा आत्मसन्मान, बार्शी तालुक्याचा स्वाभिमान पुन्हा जर जागृत ठेवायचा असेल तर खऱ्या अर्थानं सुपल साहेबांचे हात बळकट करायचे असतील तर ओमदादाला लीड देण्याशिवाय तुमच्या आमच्या समोर पर्याय नाही। आज आपण कोणाचं काम करतोय, कोणत्या उमेदवाराचं काम करतोय हे ज्यावेळेस गावामध्ये विचारलं जातं आणि त्यावेळेस ओमदादाचं नाव घेतलं तर आपली छाती स्फुरते आणि समोरच्यालाही बरं वाटतं। याचाच अर्थ असा आहे की आज गेल्या काही दिवसातल्या राजकीय घडामोडी जर आपण पाहिल्या असतील तर भाजप सहजासहजी जागा सोडत नाही, परंतु अनेक सर्वेच्या रिपोर्ट नंतर भाजपला ही जागा राष्ट्रवादीला द्यावी लागली, राष्ट्रवादीला उमेदवार मिळाला नाही, त्यांनी भाजपच्या घरात उमेदवार दिला, हिथंच आपला खऱ्या अर्थानं विजय झालाय। आणि हा विजय दादानी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर 5 वर्ष जी काही परिश्रमपूर्वक सालगडी म्हणून तुम्हा आम्हा सर्वांची सेवा केली त्याचा परिपाक म्हणून दादांची लोकप्रियता वाढली। गेल्या वारीला आपण सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली दादांच्या विरोधात काम केलं। इथं सगळी असणारी अनेक मंडळी मतमोजणी केंद्रावर साहेब मतमोजणीला होती, दादा आमच्याकडे यायचे, दादा म्हणायचे लगाओ ही निवडणूक देशाची आहे, तुम्ही ग्रामपंचायतीसारखं 25 न भागन 25 न पुढे काय लावलंय, औषधाला आम्ही 55,000 पर्यंत गेलो तर बार्शीत काय पुढे जाई नाही। सांगायचं तात्पर्य असं आहे दादा की इथं प्रत्येक निवडणूक सोपल साहेबांचा कार्यकर्ता हातात घेतो, सोपल साहेबांवर विश्वास ठेवणारा मतदार ती निवडणूक हातात घेतो, आणि याही काळात येणाऱ्या काळात आम्ही आमची बांधिलकी जपणारी माणसं आहेत, आम्ही शब्दाला पक्के असणारी माणसं आहेत। 5 वर्षापूर्वी तुमच्या विरोधात काम केलं, 1 रुपयाचा खासदार कोटा तुमच्याकडनं घेतला नाही, पण या पुढच्या काळात खासदार म्हणून तुमच्याकडनं आम्ही वाजवून आणि हक्कानं घेऊ आणि तुम्ही ते देणार। पण हे सांगत असताना दादा हा आमचा संघर्ष रस्त्यावरचा आहे, या सगळ्या संघर्षात सोपल साहेबांच्या पाठीशी खंबीरपणानं तुम्हाला उभं राहायचं येणाऱ्या काळात। आणि येणाऱ्या काळात नुसती लोकसभा संपली म्हणजे तुमची जबाबदारी संपलेली नाही, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, येणारी नगरपालिका, येणारी विधानसभा, या प्रत्येक निवडणुकीत सोपल साहेबांच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला आमचा मान, सन्मान आणि स्वाभिमान जपायचा आहे, एवढीच विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। कारण ही निवडणूक आतापर्यंत लोकसभेच्या अनेक निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आम्ही पदमसिंह पाटील साहेबांना लीड दिला, राणा जगजितसिंहांच्या बाजूने काम केलं, अनेकदा त्या ठिकाणी आम्ही घरच्या भाकरी खाऊन हे काम करत असताना त्या ठिकाणी समोरच्याशी आमचा संघर्ष झाला। एक वेळ तर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेंची लढाई होती, योगेशजी सोपल आणि सुधीरभाऊ सोपल यांच्यावर 300-700 गुन्हे दाखल झाले। सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आम्ही तुमची निवडणूक आहे म्हणून आपला काही संबंध नाही असं म्हणून बोटछेप धोरण घेणारी माणसं नाहीत, ती आमची निवडणूक आहे म्हणून आम्ही हातात घेतो। पण ह्या संघर्षातून जो कुठला प्रसंग उभा राहील त्या प्रसंगात तुम्ही आमच्या सोबत आणि आमच्या पुढे असणं गरजेचं आहे, हा एवढा हक्क आणि आग्रह तुमच्या समोर धरतो। येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं इथं सगळी चाणाक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रमुख लोक उपस्थित आहेत, गावोगावचे दौरे आपल्याला निश्चितपणे ठरवायचे आहेत। पण हे सगळं करत असताना आपण आपला उमेदवार सक्षम आहे, आपली बाजू भक्कम आहे म्हणून पण गाफील राहून चालायचं नाही। येणाऱ्या काळात मतदार आपल्या बाजूचा तयार आहे, तो मतदार मतदान केंद्रापर्यंत कसा पोहोचेल आणि मतदान केंद्रापर्यंत पोहोचलेला मतदार हा ओमदादाच्या चिन्हापर्यंत, मशालीपर्यंत कसा पोहोचेल याची व्यवस्था कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना करायची आहे। ही निवडणूक तुम्ही आम्ही जर हातात घेतली तर निश्चितपणानं खासदार म्हणून ओमदादा तर निवडून येतीलच, परंतु आमदारकीचं ऍडव्हान्स बुकिंग होईल, आणि आमदारकीचं ऍडव्हान्स बुकिंग जर तुम्हाला करायचं असेल
तर माझी तुम्हाला शपथ आहे, या भगवंताच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळात एकदा सुपल साहेबाला आमदार आणि मंत्री म्हणून राज्यात बसवणं गरजेचं आहे. त्याशिवाय या बार्शी तालुक्यातल्या अन्यायाला वाचा फुटणार नाही. बार्शी तालुक्यातला जो काही राजरोस अन्याय चाललाय, प्रत्येकाच्या खिशात हात घालण्याचं काम चाललंय, याला जर सडेतोड उत्तर द्यायचं असेल तर येणाऱ्या काळात सुपल साहेबांच्या माध्यमातून ओमराजेंना आपण लीड देऊयात. ओमदादांना दिलेला लीड हा ओमदादा त्याच्याशी कधीही प्रतारणा करणार नाहीत. माणूस शब्दाचा पक्का आहे. माणूस या ठिकाणी आपण राजकीय स्थित्यंतरात बघितलं, अनेक जण सुरत मार्गे गुवाहाटीला गेले पण त्यात दादा नव्हते. दादा शब्दाचा पक्का माणूस आहे म्हणून आपण बी त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं राहिलो. आणि आज सुपल साहेबांनी देखील त्या ठिकाणी त्या पक्षांतर प्रसंगानुरूप सगळे ह्या गोष्टी होत असतात, परंतु निष्ठा जी असते ती आमची निष्ठा ह्या जनतेशी आहे, बांधिलकी जनतेशी आहे. आणि सुपल साहेबांनी आजपर्यंत 6 वेळेस लोकप्रतिनिधित्व विधानसभेत केलं. राज्याचे ते मंत्री म्हणून काम करत होते, परंतु त्यांनी जनता हाच माझा पक्ष म्हणून आयुष्याच्या शेवटापर्यंत काम करायचं ठरवलं. आणि आज तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की सुपल साहेबांच्या आयुष्यात त्यांचं कुटुंब नसेल, परंतु हा बार्शी तालुका हा माझा प्रपंच आहे असं मानून काम करणारा नेता आहे. आज या ठिकाणी आर्यनभाई इतका आणि योगेश सोपला इतकाच प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या जीवाभावाचा आहे. म्हणून करता माझी तुम्हाला विनंती आहे दादा की या पुढच्या काळात आमच्या साहेबाच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहा. साहेबांच्या खांद्याला खांदा लावून या बार्शी तालुक्यातला अन्याय आणि अत्याचार दूर करण्यासाठी तुम्ही आमचं दत्तकपत्र घ्या, एवढीच विनंती या निमित्तानं करतो. तुम्हाला लीड मिळणार आहे, तुम्ही निवडून येणार आहात आणि निश्चितपणे तुमचा विजय भगवंताच्या साक्षी